नको नको म्हणायचं, पायलीवर आणायचं, अंगात पायबळांची चिमटा घेऊन पळ. बाय मी सांगतील माझ्या मागे 2-3 हातभर पदर कोसभर नगर खिशात ना आनंद मला बाजीराव म्हणून. चेहरा भोळा भानगडी सोळा. जोरदार टाळ्या. या आजी तुम्हाला काही करायला लावणार नाहीये मी. पुढे यायचं. आजीच्या तोंडातून मुखातून जे शब्द निघतात त्या शब्दांची मोती आणि सोनं होतं. त्यांच्या मणी उखाणे डायलॉग ज्यांनी ऐकले ते पोट धरून हसतात. एकदा सगळ्यांनी हसण्यासाठी तयार राहा. रेडी आहेत का? बोलायला लावू का? सगळ्यांच्या जोरात टाळ्या. या आजी पुढे. चष्मा बिस्मा घालून नका बाया बाया. काकी नका देऊ. काकी जर दिली खरोखर आजी वाटाल. ती मालिका आहे ना, मालिका आहे ना, मालिकेची हिरोईन खरी तुम्हीच आहे. तुमच्यावरतीच मालिका चालली ती. या पुढे सगळ्यांच्या जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. शांत वयाची माँ है जिसके आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है. हवा रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसके फाइल तो ऐसे बजते हैं कि जैसे छम 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 छम. तुमची सुद्धा एंट्री झाली, पण तुमची एंट्री जरा हटकेच झाली. जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. तिन्ही अभिनेत्रीसाठी सगळ्यांच्या जोरात टाळ्या. कारण विराट वेळ काढून आपल्यासाठी इथे उपस्थित आहेत आणि तुम्हाला तुमचे ज्या मणी आठवतात आता तेवढ्या बोलायच्या. हॅलो हॅलो. काय मग पुढे कसे काय? काय मला भेटून आनंद वाटतोय ना? मग आणि माझ्याकडून हा लोंढे परिवार आणि आमदार साहेब त्यांचे मला इथं दहीहंडी खास महिलांची पहिली पेशंट त्यासाठी आमंत्रण केल्याबद्दल मी खूप खूप सर्वांची आभारी आहे. तुमची पण आभारी आहे. आणि आता मी माझं भाषण बंद करते. हॅलो. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. सर्वांनी नीट काळजीपूर्वक लक्ष द्यायचं असतं आणि माणूस ओळखायला शिकायचं असतं. नाहीतर चेहरा भोळा भानगडी सोळा. खिशात ना आनंद मला बाजीराव म्हणून. आणि बायकांना तर 12 उघडीच सगळं उघडीच. हातभर पदर कोसभर नगर. बाय मी सांगतील माझ्या मागे 2-3. नाव सोनूबाई हाती कटलाचा वाडा. बरं आता याचे टाकले किती % आहे? 19. ती द्या इकडं. आजी एक राहिलं. अंगात नाही बोलून चिमटे घेऊन पळ. हॅलो. अंगात पायबळांची चिमटा घेऊन पळ. नको नको म्हणायचं, पायलीवर आणायचं. हॅलो हॅलो. अहो मी आल्यापासून त्या मंगलीला चहा मागते तर ती काय सगळ्या गावाचं चहा करायला गेली का काय? बसले असं त्या कंपाऊंडरच्या मागं पुढे त्याने नरड्याची आवाज असेल. मुळता बसवला त्याला. किडीचा मोडला बांबू लावतोय. त्याला पालखीचा निघाला धूर. त्याचा मुळे बसवला धुताना सुंदर. आता मंगलीला म्हणलं होतं माझ्या नातीचं लग्न त्या कंपाऊंडर बरोबर करू नका. पण ऐकतील कुठं? फसतील ना. मी
उठी त्याला लवकर, त्याला गाडून खड्ड्या माकडे गेली नदीला लवकर. आता टोळे कुठे गेले? टोळे कुठे गेला? माझ्या ताटातला पापड उचलतोय, त्याला काय वाटतं मला दिसत नाही? मला दिसत नसलं तरी सगळं कळतंय कोण काय करतंय. टोळ्या पापड तिथं ठेव, नाहीतर बघ तुला काटून नाही. क्या बात आहे. सर्व आजीसाठी एका जोरात टाळ्या. मी तुम्हाला म्हटलं ना की त्या देव माणूस म्हणजे अभिनेत्री ही बाजूला होती, हीच खरी अभिनेत्री होती आपली सर्वांची. एकदा